कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। निवडणुकीसाठी 1816 इच्छुकांनी अर्ज नेलेले आहेत, तर आता केवळ 28 जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 1816 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत, मात्र केवळ 28 जणांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती। सोमवारी आणि मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। उमेदवारी दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे। कोऱ्या अर्जाचा विचार करता सरासरी 22 अर्ज एका जागेसाठी नेले असल्याची माहिती। महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर पासून सुरुवात झाली। यासाठी निवडणूक आयोगाने 7 ठिकाणी केंद्र उभारलेली आहेत। कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। ठाकरेंची शिवसेना काँग्रेस सोबतच युती करणार असल्याची माहिती। ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर समाधानी आहे। जागा वाटपाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जागा वाटपाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे। ठाकरे सेनेकडून 7 जागांवर समाधान मानले जात आहे। नागपूर महापालिकेकडून मतदार जागृती, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। सेल्फी पॉइंट स्क्रीनद्वारे नागरिकांना मतदानाचं आवाहन करण्यात येते। चौकाचौकामध्ये जागरूकता फलक हे लावण्यात आलेले आहेत। अमरावती महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। 25 जणांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहे। 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड ही केली जाणार आहे। आपल्याला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही असं गौतमी पाटील यांनी म्हटलं आहे। आपण कधीच राजकारणात जाणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलंय। निवडणुकीच्या रणधुमाळीवर गौतमी पाटील हिची प्रतिक्रिया समोर येते। मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये। मी कधीच राजकारणात जाणार नाहीये। मी फक्त कला सादर करणार, डान्स करणार, ऍक्टिंग करणार, बस बाकी काही नाही। नाही नाही नाही, नका असले प्रश्न मला विचारत जाऊ। पुण्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आज सुटणार आहे। भाजपा आणि शिवसेनेतील संघर्षानंतर यादी जाहीर होणार आहे। मुंबईमध्ये आज शिंदे आणि फडणवीसांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघणार आहे। पुण्यामध्ये 25 ते 30 जागांसाठी शिवसेना ठाम आहे। अहवाल घेऊन विजय शिवतारे मुंबईत बैठकीला उपस्थित असणार आहेत। अमरावतीमध्ये महायुतीचा जागा वाटप रखडला आहे। तोडगा काढण्यासाठी बावनकुळे आज अमरावतीमध्ये असतील। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज बैठक घेणार आहेत। बैठकीमध्ये अमरावतीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम फैसला होणार आहे। बैठकीनंतर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज जागा वाटप होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।